विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण. आता जर आपण सुरुवातीचा काळ बघितला तर आज ताब्यात आपल्याकडे टोटल 118 मूलद्रव्ये 118 मूलद्रव्ये. त्या 118 पैकी जे 92 मूलद्रव्ये 92 एलिमेंट्स हे नॅचरली ऑकरिंग आहे. नॅचरली ऑकरिंग म्हणजे आपल्याला निसर्गातून आढळले आणि नंतर जे आहेत अबोव 92 ते मॅनमेड एलिमेंट आहे. मॅनमेड जे आपण प्रयोगशाळेत तयार केले मॅनमेड एलिमेंट्स. आता ही जी 118 मूलद्रव्ये या 118 मूलद्रव्यांचा स्वतंत्र अभ्यास करणं आपल्याला शक्य नाही. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टीज म्हणून त्या मूलद्रव्याचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आपल्याला नेसेसरी वाटतं. आता जसं आपण जर किराणा दुकान बघितलं तर त्या किराणा दुकानामध्ये जे वस्तू असतात त्या वस्तूची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते जेणेकरून ते आपल्याला सुसूत्रपणा येतो. तसंच मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या सायंटिस्टनी केला. आता सुरुवातीला 1800 इयर्स मध्ये ओन्ली 31 एलिमेंट्स आर डिस्कवर्ड. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 31 मूलद्रव्यांचा शोध लागला होता आणि कालांतराने त्याच्यामध्ये वाढ होत आज आपल्याकडे 118 मूलद्रव्ये. इनिशियली म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये इनिशियली दोन एलिमेंटचे दोन टाइप होते. एक आहे मेटल आणि एक आहे नॉन मेटल. मेटल अँड नॉन मेटल धातू आणि अधातू. आणि नंतर काही काळानं त्याच्यामध्ये मेटॅलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य जे मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म दाखवतात त्यांना आपण म्हणतो मेटॅलाइट्स. The element which can show the properties of both metals and non-metals is called a metalloid. म्हणजे सुरुवातीला मूलद्रव्याचं वर्गीकरण धातू अधातू आणि नंतर धातू सदृश्य. परंतु जशी जशी मूलद्रव्याची वाढ होत गेली तशी तशी आपल्याला त्या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन करणं आपल्याला गरजेचं वाटलं. मग वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्या मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं. त्याच्यामध्ये जो पहिला सायंटिस्ट आहे तो आहे डोबे रायनर्स ट्रायड्स म्हणजे डोबे रायनरची त्रिके. त्याला आपण काय म्हणतो डोबे रायनरची त्रिके. आता हा जो डोबे रायनर आहे 1817 ला थेरी कधी सांगितली 1817 ला. त्यानं अगोदर काय तयार केली ट्रायड्स म्हणजे त्रिके म्हणजे एकाच कणातील समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्याचा त्यानं एक गट तयार केला. त्याला त्यानं नाव दिलं त्रिके म्हणजे ट्रायड्स. एकाच घनातील समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्याचा त्यानं एक गट तयार केला. त्याला त्यानं नाव दिलं ट्रायड्स. म्हणजेच द एलिमेंट्स which are arranged in a group of three having similar chemical
प्रॉपर्टीज, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, त्याला त्यांना नाव दिलं ट्रायड. म्हणजे एकाच गणातील समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या तीन तीन मूलद्रव्याच्या गटाला त्यांना नाव काय दिलं? ट्रायड म्हणजे त्रिके. आणि ते त्रिके तयार केल्यानंतर फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं एक्झाम्पल लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या तीन मूलद्रव्याचा त्याने गट केला, त्याला त्रिके. आणि त्यानं त्याचा रूल काय सांगितला, तर या त्रिक्यामध्ये मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो किंवा जवळपास असतो. त्रिकामधील मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. The atomic mass of the middle element in a triad is equal to or average equal to atomic mass of other two. आता त्याने ती एक्झाम्पल प्रूव्ह केली. उदाहरणार्थ लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39.1 आणि सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23. आता त्याच्या नियमानुसार ॲटॉमिक मास मिडल एलिमेंटचा इज इक्वल टू एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ अदर टू, म्हणजे 6.9 अधिक 39.1 भागिले 2 म्हणजेच 46 भागिले 2 म्हणजेच 23. म्हणजे मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1, बेरियमचा ॲटॉमिक मास आहे 137.3 आणि स्ट्रॉन्शियमचा ॲटॉमिक मास आहे 88.7. बघा, ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट 40.1 अधिक 137.3 भागिले 2 म्हणजेच 177.4 भागिले 2 म्हणजेच किती? 88.7. म्हणजेच atomic mass of the middle element is equal to average atomic mass of other two. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आपण जर क्लोरीनचा ॲटॉमिक मास बघितला तर तो असतो 35.5, ब्रोमीन 81.2 and 126.9 is equal to 35.5 plus 126 upon 9 upon 2, 9 5 14, 7 आणि 5 12, 126.9 35.5, 9 5 14, 6 6 12, 3 4 2 6, 162.4 भागिले 2 81.2. म्हणजेच मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. हा आहे डोबेराइनर ट्रायड. म्हणजे 1817 ला पहिल्यांदा डोबेराइनरनं या मूलद्रव्याची वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला फक्त या काही एक्झाम्पलच सांगता आलं, त्याच्या पुढच्या एक्झाम्पलचं त्याला ते प्रूव्ह करता आलं नाही. त्यामुळं
त्याचा हा रूल काय केला, रूल्ड आउट केला, म्हणजे नियमबाह्य ठरवला. आता डोबेरायकर नंतर न्यूलँड्स नावाच्या सायंटिस्टनं प्रयत्न केला. दुसरा क्लासिफिकेशन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणजे न्यूलँडच्या अष्टतत्वाचा नियम. न्यूलँडच्या अष्टतत्वाचा नियम. ऑक्टेव म्हणजे 8 म्हणजे ऑक्टेव. आता न्यूलँडनं काय केलं, 1865 ते 66 जॉन ए.आर. न्यूलँड या नावाच्या सायंटिस्टनं काय केलं, मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली. मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली. चढत्या क्रमाने केली असता त्याला असं आढळलं, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे आढळले. उदाहरणार्थ लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. त्यावेळेस इनर्ट एलिमेंटचा शोध लागला नव्हता, म्हणून सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम आणि कॅल्शियम मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. 7, 9, 11, 12, 14, 16, 23 या पद्धतीने 40. आता लिथियम पासून 8 नंबरचं मूलद्रव्य सोडियम आहे. लिथियम आणि सोडियमचे गुणधर्म सारखे. बेरिलियम पासून 8 नंबरचं मूलद्रव्य मॅग्नेशियम आहे. बेरिलियम आणि मॅग्नेशियमचे गुणधर्म सारखे. बोरॉन, ॲल्युमिनियमचे गुणधर्म सारखे. कार्बन, सिलिकॉन, नायट्रोजन, फॉस्फरस, ऑक्सिजन, सल्फर, फ्लोरीन आणि क्लोरीनचे गुणधर्म सारखे. सोडियम पासून पोटॅशियम 8 नंबरचं मूलद्रव्य, या दोन्हीचे गुणधर्म सारखे. मॅग्नेशियम पासून कॅल्शियम 8वं मूलद्रव्य, त्यांचे गुणधर्म सारखे. म्हणजे लिथियम पासून 8 नंबर सोडियम 1 2 3 4 5 6 7 8 या दोन्हीचे गुणधर्म सारखे. म्हणजे न्यूलँडने काय सांगितलं, मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. त्याला नाव दिलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. If the elements are arranged with their increasing atomic mass, then properties of the every eighth element are similar to the properties of the first element. It's called a Newland's law of octaves. हा दुसरा प्रयत्न केला न्यूलँडनं, पण याच्या नंतरच्या मूलद्रव्याचे गुणधर्म त्याला सारखे आढळलेले नाहीत. त्यामुळे ही त्याची थेअरी रूल्ड आउट केली. कॅल्शियम नंतर स्कँडियम आहे. ॲल्युमिनियम आणि स्कँडियमचे गुणधर्म वेगळे, त्यामुळे त्याला हे फक्त कॅल्शियम पर्यंत सांगता आलं. ही दुसरी थेअरी आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. त्याच्यानंतर तिसरा सायंटिस्ट आहे मेंडेलिव्ह, ते आपण नंतर जात असतो.